नमस्कार मंडळी, उज्ज्वन्स फूड रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या रेसिपीमध्ये आपण अस्सल ढाबा स्टाईल चमचमीत व झणझणीत अशी काजू करी बनवणार आहोत. तुम्ही पाहू शकता एकदम लाल अशी तरी आलेली आहे यावरती. मंडळी अगदी सोप्या पद्धतीने आणि ढाबा स्टाईल बेत आपण आज घरच्या घरीच बनवणार आहोत. अशी काजू करी जे की एकतर पातळही नाही आणि एकतर जास्त घट्टही नाही. तुम्ही पाहू शकता एकदम ग्रेव्ही असणारी काजू करी. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपी सुरू करू. त्यासाठी साहित्य मी येथे एका प्लेटमध्ये घेतलेलं आहे. साहित्यामध्ये मी इथे घेतलेले आहे एक मोठा कांदा, एक टोमॅटो, भरपूर प्रमाणात कोथिंबीर, लसूण आणि 100 ग्रॅम काजू घेतलेले आहे. आणि भाजीसाठी आपले मसाले देखील घेतलेले आहेत. सगळ्यात पहिले तर आपल्याला 10 ते 12 काजू ग्रेव्ही येण्यासाठी गरम पाण्यामध्ये भिजू घालून ठेवायचं आहे, अगदी 10 मिनिटासाठी. आता आपण जे साहित्य घेतलेले आहे ते एक एक करून कट करून घेऊ. हा कांदा आपण मोठा मोठा साईज मध्ये असा उभ्या लाईन मध्ये कट करून घेऊ, म्हणजे आपल्याला या कांद्याची मिक्सर वाटी पेस्ट बनवून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता मी मोठा मोठा असा कांदा कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपण टोमॅटो देखील कट करून घेऊ. मंडळी, तुम्हाला जर काजू करीची ढाब्यासारखी चव हवी असेल तर जितक्या प्रमाणात आपण कांदा घेतलेला आहे तितकाच टोमॅटो देखील घ्यायचा आहे, कारण यामुळे कसं आपल्या ग्रेव्हीला छान आंबट गोड अशी चव येते. पहा, या ठिकाणी मी टोमॅटो देखील मोठ्या मोठ्या साईज मध्ये कट करून घेतलेला आहे, कारण आपल्याला टोमॅटो व कांद्याची पेस्ट करून घ्यायची आहे. आता आपण गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल किंवा तूप टाकून घेऊ. या ठिकाणी मी 2 चमच तूप वापरलेला आहे. आता आपण हे काजू मस्त मंद आचेवरती भाजून घेऊ. या काजूंवरती हलकी सोनेरी डाग येईपर्यंत आपण यांना भाजून घेऊ. मंडळी, मंद आचेवरती आपल्याला हे काजू भाजून घ्यायचे. यामुळे कसं आपले हे काजू मऊ पडत नाहीत आणि भाजी खाताना छान क्रंची म्हणजेच कुरकुरीत देखील लागतील. तुम्ही पाहू शकता यावरती सोनेरी रंग आलेला आहे. आता मी त्याला एका प्लेटमध्ये काढून घेते. काजूचं प्रमाण तुम्ही कमी अधिक प्रमाणात करू शकता, कारण बाजारात काजू हे खूप महाग आहेत. आता त्याच कढईमध्ये आपण कट केलेला कांदा व टोमॅटो छान भाजून घेऊ. तर पहा, कांद्याला थोडासा लालसर कलर येईपर्यंत आपण परतून घेऊन पुन्हा यामध्ये आपण कट केलेला टोमॅटो टाकून घेऊ. कांदा व टोमॅटो छान तांबूस रंगावर मस्त परतून घेऊ, कारण ढाब्याच्या भाजीला देखील खरी चव मसाल्याच्या वाटणावरूनच येते. त्यामुळे अजिबात गडबड करायची नाही. त्यानंतर लगेच आपण यामध्ये थोडीशी अद्रक व लसूण पाकळ्या टाकून घेऊ. त्यांना देखील आपण यामध्ये भाजून घेऊ. आणि हे सर्व साहित्य तुम्ही मिडियम गॅसवरतीच भाजून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता मी मिडियम गॅसवरती हे भाजून घेत आहे. आता आपल्या या कांद्याला व टोमॅटोला मस्त कलर आलेला आहे. लगेच आपण त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. हे गरम मिश्रण थंड झाल्यासच आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर पहा, 10 मिनिटानंतर आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे. आता आपण त्याला मिक्सर वाटे काढून घेऊ आणि याची पेस्ट बनवून घेऊ. तर पहा, त्यामध्ये मी किंचित पाणी टाकून ही पेस्ट बनवून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी आपली पेस्ट बनलेली आहे. आता या पेस्टला आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ. मंडळी, या पेस्टमुळे आपल्या काजू करीला मस्त घट्टपणा येईल. आता छान ग्रेव्ही करण्यासाठी आपण जे भिजू घातलेले काजू आहेत त्याची आपण मिक्सर वाटी पेस्ट काढून घेऊ. मंडळी, ग्रेव्ही छान घट्ट होण्यासाठी आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ. तुम्ही पाहू शकता मंडळी, आपली आता पेस्ट या ठिकाणी मस्त बनलेली आहे. आता आपण ही बनवलेली छान पेस्ट एका वाटीमध्ये बाजूला काढून ठेवू. त्यानंतर आता येतोय सगळ्यात चवीचा राजा, म्हणजेच काजू करीची धमाकेदार फोडणी. आणि सुरुवात होते मोहरीपासून, कारण चांगल्या गोष्टीची सुरुवात नेहमी छोटीच असते. तर पहा, कढईमध्ये मी 2 ते 3 मापे तेल टाकून त्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे. मोहरी थोड्याशा कडकडल्यास आपण यामध्ये टाकू कांदा व टोमॅटो यांची पेस्ट. मंडळी, आपल्या काजू करीची खरी मेहनत तर आता आहे, ते म्हणजे परतवणे. मंडळी, हे वाटण व्यवस्थित परतून घेत असताना आपल्या गॅसची स्पीड ही नेहमी मंद करून घ्यायची. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की ढाब्यावरच्या भाजीला एवढी छान अशी लाल तरी कशी येते, त्याचं गुपित मी पुढे नक्की सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता आपण यामध्ये लाल तिखट, कांदा लसूण मसाला, घरी बनवलेला काळा मसाला आणि धने पावडर हे आपण यामध्ये टाकून घेऊ. भाजीला जास्त लाल तरी येण्यासाठी तुम्ही यामध्ये काश्मीरी लाल तिखट देखील टाकू शकता. मी यामध्ये थोडासा कोल्हापुरी मसाला टाकून घेते. ढाब्यावरच्या भाजीचं गुपित असं आहे मंडळी की मसाले तेलात टाकताना आपला गॅस एकदम मंद करून घ्यायचा आणि मसाले परतून झाल्यास त्यात कोमटच पाणी टाकायचं, कारण थंड पाणी टाकलं ना त्या भाजीवर तरी येणार नाही, म्हणजेच ती गायब होईल. पहा मंडळी, या मसाल्यांना आपण व्यवस्थित परतून घेऊ. जोपर्यंत हे मसाले तेल सोडत नाहीत तोपर्यंत आपण यांना असंच परतवत राहू. पहा, आपल्या मसाल्यांनी मस्त असं तेल सोडलेलं आहे. आता आपण जे काजूची पेस्ट बनवलेली आहे
ते या मसाल्यांमध्ये टाकून घेऊ. आता याला पण 1 ते 2 मिनिटं मस्त परतून घेऊ. एक गोष्ट येथे लक्षात घ्यायची, जी काजूची पेस्ट आहे ती मसाल्याच्या वरतून नंतर टाकून घ्यायची. कारण जोपर्यंत मसाल्यांना तेल सुटत नाही तोपर्यंत ती काजूची पेस्ट यामध्ये टाकून घ्यायची नाही. तुम्ही पाहू शकता मी यांना व्यवस्थित परतून घेत आहे. त्यानंतर यामध्ये आपण टाकू फ्राय केलेले काजू. ताईंनो, तुमच्या नवऱ्याला जर खुश करायचं असेल ना, त्यांना एक वेळेस ही रेसिपी नक्की घरी बनवून द्या. आता आपण यामध्ये भरपूर प्रमाणात कोथिंबीर टाकून घेऊ. थोडंसं परतून आपण यामध्ये गरम पाणी टाकून घेऊ. पहा, गरम पाणी मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे, कारण त्यामध्ये थोडीशी काजूची पेस्ट उरलेली होती आपली. यामध्ये थोडंसं पाणी कमीच टाकून घेऊ, कारण काजू करीची भाजी ही नेहमी घट्टच असते. यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून या भाजीला 3 ते 4 मिनिटे मस्त उकळी येऊ देऊ. तर पहा, 3 ते 4 मिनिटानंतर गरमागरम आपली ढाबा स्टाईल भाजी खाण्यासाठी तयार आहे. पहा, यावरती किती मस्त छान असा लालसर रंग आलेला आहे आणि याचं टेक्स्चर पण बघू शकता तुम्ही. एकच नंबर झालेली आहे. आता आपला गॅस बंद करू आणि ही भाजी आपण खाण्यासाठी एका प्लेटमध्ये ओतून घेऊ. मंडळी, अशी काजू करीची भाजी तुम्ही नक्की एक वेळेस घरी बनवून बघा. कारण तुम्हीच बघा मंडळी, बघताच तोंडाला पाणी तर सुटलंच ना. खाऊन तर स्वर्ग सुख मिळेल. मंडळी, पैसे वाचवा, घरी बनवा ढाबा स्टाईल काजू करी. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका खमंग रेसिपीसह. वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. स्वस्तात मस्त खा आणि हेल्दी राहा. पुन्हा भेटू.